तर वळूया पुढील बातमीकडे। कोणत्याही वाहनाची धडक न होता एका टेम्पोत झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। काय आहे त्या व्हिडिओमध्ये आणि पावसाळ्यात महामार्गावर नेमक्या कोणत्या कारणांनी अपघातांची संख्या वाढली आहे पाहूया। टेम्पोच्या मागच्या भागाचे तुकडे तुकडे झाले। सुदैवाची गोष्ट म्हणजे इतका भीषण स्फोट होऊन सुद्धा टेम्पोचा पुढचा भाग शाबूत राहिला आणि चालक आणि त्याच्या साथीदाराला साधा खरचटा सुद्धा लागला नाही। स्फोटानंतर ते दोघं व्यवस्थितपणे टेम्पोतून बाहेर पडले। पण जेव्हा टेम्पोचा स्फोट झाला तेव्हा बाजूने जाणारा एक दुचाकी स्वार जखमी झाला। स्फोटावेळी दुचाकी स्वार बरोबर टेम्पोच्या जवळ होता, त्यामुळे स्फोटानंतर उडालेले टेम्पोचे तुकडे त्या व्यक्तीवर आदळले आणि तो खाली कोसळला। तिकडे औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातही असाच अपघात घडला। अस्थि विसर्जन करून परतणारा हा टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबला होता। त्याच दरम्यान खड्डे चुकवता चुकवता अर्टिगा कारचं नियंत्रण सुटलं आणि ती कार थेट टेम्पोवर येऊन आदळली। टेम्पो अंगावर येत असल्याचं आधीच लक्षात आल्यामुळे हा व्यक्ती वेळीच बाजूला झाला, ज्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गाडी घेताना सरकार एवढा टॅक्स घेतं, रोड गाडीचा आरटीओ टॅक्स घेतं, रोड टॅक्स घेतं, त्याच्यानंतर टोल नाका आहे, पेट्रोल डिझेल मागे पण एवढा टॅक्स घेतं, पण खड्ड्यांपासून कधी मुक्तता होईल? खास करून नाशिक, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुरामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली, त्यामुळे वाहनधारकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। शिवाय रस्त्याच्या कडेला गाड्या उभं करतानाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।